प्रश्न पहिला, भारतात फाशीची सजा कोणत्या रसीने दिली जाते? ए सुती, बी रेशम, सी मनिला, डी नायलॉन. याचे उत्तर कोणाला माहिती असेल तर टाईप करा खाली कमेंटमध्ये. तर याचे उत्तर आहे मित्रांनो मनिला. पुढचा प्रश्न, गाढव कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? ए भारत, बी जपान, सी अमेरिका, डी कैटालोनिया. तर याचे उत्तर आहे मित्रांनो कैटालोनिया. पुढचा प्रश्न, पाण्यात गूळ मिक्स करून खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? ए कॅन्सर, बी मूतखडा, सी मूळव्याध, डी पोटाचे रोग. तर याचे उत्तर आहे पोटाचे रोग. पुढचा प्रश्न, तांब्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते? ए केरळ, बी महाराष्ट्र, सी मध्य प्रदेश, डी तामिळनाडू. तर याचे उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, बकरीचे दूध पिल्याने कोणते अंग मजबूत होते? ए हाडे, बी हृदय, सी लिव्हर, डी किडनी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो हाडे. पुढचा प्रश्न, प्लेटिपस पक्षी कोणत्या देशात बघायला मिळतो? ए चीन, बी भारत, सी अमेरिका, डी ऑस्ट्रेलिया. याचे उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न बघूया, कमळ कोणत्या राज्याचे फूल आहे? ए बिहार, बी ओडिसा, सी कर्नाटक, डी राजस्थान. याचे उत्तर आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न, कोणत्या भांड्यातून पाणी पिल्याने मनुष्याला राग येत नाही? ए तांबे, बी चांदी, सी पितळ, डी लोखंड. उत्तर कोणाला माहिती असेल तर टाईप करा खाली कमेंटमध्ये. याचे उत्तर आहे मित्रांनो पितळ. रॉकेटचे आविष्कार कोणत्या साली झाले होते? ए 1920, बी 1926, सी 1930, डी 1935. तर याचे उत्तर आहे 1926. कोणत्या देशातील लोक मातीची चपाती खातात? ए पेरू, बी भारत, सी आफ्रिका, डी पाकिस्तान. तर याचे उत्तर आहे मित्रांनो आफ्रिका. पुढचा प्रश्न, सिंहिणीचे गर्भधारण कालावधी किती दिवसांची असते? ए 250 दिवस, बी 175 दिवस, सी 200 दिवस, डी 300 दिवस. उत्तर पटापट टाईप करा खाली कमेंटमध्ये. याचे उत्तर मित्रांनो 250 दिवस. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्याची राज्यभाषा इंग्रजी आहे? ए केरळ, बी आसाम, सी नागालँड, डी राजस्थान. तर याचे उत्तर आहे नागालँड. कोणत्या देशात कोको कोलावर बंदी आहे? ए चीन, बी भारत, सी कोरिया, डी पाकिस्तान. कोणाला उत्तर माहिती असेल तर टाईप करा खाली कमेंटमध्ये. तर याचे उत्तर आहे कोरिया. मनुष्याच्या मेंदूचे वजन किती असते? ए 1200 ग्राम, बी 1300 ग्राम, सी 1400 ग्राम, डी 1500 ग्राम. तर याचे उत्तर आहे मित्रांनो 1400 ग्राम. पुढचा प्रश्न, माणसाच्या एका हातात किती हाडे असतात? ए 12 हाडे, बी 20 हाडे, सी 27 हाडे, डी 29 हाडे. तर याचे उत्तर आहे 27 हाडे. पुढचा प्रश्न बघूया, रोज भिजवलेले चणे खाल्ल्याने शरीरात काय वाढते? ए उंची, बी बुद्धी, सी पचन, डी रोगप्रतिकारक शक्ती.
याचे उत्तर आहे प्रतिकारक शक्ती. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या देशात सूर्य अर्ध्या रात्रीत चमकतो? ए रूस, बी नॉर्वे, सी भारत, डी जपान. उत्तर पटापट टाईप करायचं आहे खाली कमेंटमध्ये. याचे उत्तर आहे नॉर्वे. पुढचा प्रश्न बघूया. अकबरला किती पत्नी होत्या? ए 2 पत्नी, बी 3 पत्नी, सी 4 पत्नी, डी 5 पत्नी. उत्तर माहिती असेल तर टाईप करा खाली कमेंटमध्ये. तर याचे उत्तर आहे मित्रांनो 3 पत्नी. पुढचा प्रश्न. कोणते फळ भाजून खाल्ल्याने मधुमेह आजार बरा होतो? ए पपई, बी आंबा, सी जांभूळ, डी सफरचंद. उत्तर माहिती असेल तर टाईप करा खाली कमेंटमध्ये. तर याचे उत्तर आहे सफरचंद. पुढचा प्रश्न. हिंदू धर्मामध्ये एकूण किती पुराण आहेत? ए 10, बी 18, सी 19, डी 25. उत्तर माहिती असेल तर टाईप करायचं आहे खाली कमेंटमध्ये. तर याचे उत्तर आहे 18. पुढचा प्रश्न. भाजी उत्पादनात भारताचे जगात कितवे स्थान आहे? ए 2, बी 3, सी 5, डी 1. तर याचे उत्तर आहे मित्रांनो 2. मेळघाट अभयारण्य कुठे आहे? ए पुणे, बी अकोला, सी अमरावती, डी यवतमाळ. तर याचे उत्तर आहे मित्रांनो अमरावती. पुढचा प्रश्न. वड कोणत्या देशाचे राष्ट्रीय झाड आहे? ए चीन, बी भारत, सी जपान, डी अमेरिका. तर याचे उत्तर आहे मित्रांनो भारत. संत नामदेवांचे जन्मगाव कोणते आहे? ए देहू, बी नरसी, सी आळंदी, डी पंढरपूर. तर याचे उत्तर आहे मित्रांनो नरसी. शेवटचा प्रश्न. ताजमहलची उंची किती आहे? ए 72 मीटर, बी 73 मीटर, सी 74 मीटर, डी 80 मीटर. तर याचे उत्तर मित्रांनो कमेंटमध्ये टाईप करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.